विशेष अशा पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. फलटणमध्ये आज ही पत्रकार परिषद घेण्याची एक दोन कारण होती. त्यातला सर्वात म्हणजे काल मुख्यमंत्री महोदय यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सातत्याने पाठपुरावा करत असलेलो या कुंभी, कासारी, कोयना, कृष्णा या नद्यांचं पावसाळ्यामध्ये वाहून जाणारं पाणी हे दुष्काळी भागाला वळवायचं, त्याला फ्लड डायव्हर्शन योजना असे नाव दिले होते. माझ्या उपस्थितीमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजेच देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यावेळेस त्याची बैठक घेतली होती आणि त्या बैठकीत सर्वेक्षण करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. लवादाचा याचा अभ्यास करून शासन या निष्कर्षावर आलेलं आहे की आता मी जो मुद्दा मांडला होता की पावसाळ्याच्या या 90 दिवसामध्ये 51 TMC पाणी आपण हे सातारा जिल्हा आणि सोलापूर जिल्हा आणि काही मराठवाड्याकडे आपण पाणी देऊ शकतो, जे पाणी समुद्राला जात होतं. आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना हा मुद्दा अतिशय भावला आणि त्यामध्ये या प्रकल्पाचा अभ्यास त्या पूर्वीच्या ज्या शास्त्रज्ञांनी केला होता त्याची सुद्धा त्यांना कल्पना होती आणि त्याच्यामुळं त्या तत्कालीन उपमुख्यमंत्री आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी त्यावेळेस त्याला आपण जो प्रस्ताव मांडतोय त्या प्रस्तावाला अनुकूलता दर्शवली होती. या संबंधित पाणी वळवण्याच्या योजनेचा सर्वे करण्याचा GR 24 कोटी रुपयाचा GR काल शासनाने वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध केला. ही माझ्या दृष्टीने देवेंद्रजींनी दिलेली त्यांच्या वाढदिवसाची ही आपल्या सर्व सातारा जिल्ह्याला आणि सोलापूर जिल्ह्याला तसेच मराठवाड्याला ही रिटर्न गिफ्ट आहे. आपण त्यांची कृतज्ञता व्यक्त करून वाढदिवसानिमित्त त्यांना काहीतरी द्यायचे आहे. वाढदिवसा दिवशी CM साहेबांनी आपल्याकडे हा GR दिला, जेणेकरून आता भविष्यामध्ये एकदा सर्वे झाला, हा सर्वे 110 किलोमीटर जो बोगदा नव्याने तयार करायचा आहे त्या तयार करण्यासाठी त्या बोगद्यामधल्या खडकांची पाहणी करणे, ते ड्रिल मारणे, कुठला खडक कसा आहे याची पाहणी करून मग टेंडर काढणे. याला एशियाई डेव्हलपमेंट बँकेने याला अर्थपुरवठा करतो म्हणून मी त्या ठिकाणी आशियाई डेव्हलपमेंट बँकेला ADB ची टीम घेऊन त्या बोगद्यामध्ये आम्ही गेलो होतो. पुढच्या बोगद्यामध्ये जो आसू पासून चालू झालेला आहे तो उजनीपर्यंत, आणि तो त्यांनी एशियाई डेव्हलपमेंट बँकेने त्याला फायनान्स करतो असं त्यावेळेस सांगितलं होतं. आता हा जर प्रकल्प जवळपास 17 ते 18 हजार कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे. या सर्वेची अनुकूलता आली तर महाराष्ट्र सरकार हा बोगदा करून जे समुद्राला पाणी जाणार आहे ते वाया जाणार पाणी आपल्याकडे दुष्काळी भागाकडे वळवणार आहे. याचा फायदा आपल्याला असा होणार आहे की हे पाणी आसूच्या तिथं उड्डत तावशीच्या अलीकडे आसूच्या इथं अलीकडे हा बोगदा उघडला जाईल. साप्तेवाडीपासून चालू होणारा बोगदा हा जवळपास 110 किलोमीटरचा आसू गावाच्या इथं उघडला जाईल आणि उघडल्यानंतर त्याचं बॅक वॉटर जे आहे ते नीरा गावापर्यंत जाईल. म्हणजे जवळपास हा 20 ते 25 किलोमीटरचा पाण्याचा फुगवटा जाईल. याच फुगवट्यामधनं म्हणजेच बॅक वॉटर मधनं आपण त्या ठिकाणी धोंबलकोडी, नीरा उजवा कालवा आणि नीरा देवगरचा कालवा या कालव्यांमध्ये जवळपास 5 TMC पाणी वेगवेगळ्या एकच पाईपलाईनद्वारे इंजेक्शन करून त्या कालव्यामध्ये सोडायला सांगितलं. म्हणजे थोडक्यात लिफ्ट करून आपण जशी शेताची लिफ्ट करतो तसं उचलून त्या कॅनलमध्ये पाणी सोडायचं आणि त्याच्यामध्ये कॅनल हा चार्ज करायचा, जेणेकरून हे कॅनल 12 महिने वाहतील. याच धर्तीवर धोंबलकोडीमधनं याच प्रकल्पातनं जवळपास आपण 0.6 TMC म्हणजे अर्धा TMC पाणी आपण मागितले की जेणेकरून फलटण शहरामधली बाणगंगा नदी हे धोंबलकोडीचा कॅनल हा उपळवे गावाच्या इथं आहे, तिथून एक्सप्रेस गेटद्वारे
बाणगंगा धरणामध्ये पाणी सोडलं जातं. त्याच दोंबलकोडी कालव्यामध्ये सोडलेलं पाणी 1/2 TMC पाणी हे आपण बाणगंगा तलावात आणि बाणगंगा तलावातून वर्षभर पाणी हे वाहतं ठेवण्यासाठी विनंती केली होती. हे सर्वांचा फिजिबिलिटी रिपोर्ट करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 24 कोटी रुपये आणि वरती काही लक्ष रुपयाची मान्यता काल 24,05,67,015 रुपये अशा योजनेला महाराष्ट्र सरकारने काल सर्वेक्षण करण्याकरता मंजुरी दिली. मी परमेश्वर चरणी आणि देवेंद्रजींना आणि महाराष्ट्र सरकारला मी प्रार्थना करतोय, लवकरात लवकर हा सर्वे झाला तर आमच्या दुष्काळी भागातलं, मला सातारा जिल्ह्यातला दुष्काळी भाग असो, सोलापूर जिल्ह्याचा दुष्काळी भाग असो आणि मराठवाड्याचा दुष्काळी भाग असो, हे उजनीत सोडल्यानंतर उजनीमधून अतिरिक्त 12-13 TMC उजनीला पाणी मिळणार आहे. या पाण्यामुळं सोलापूर जिल्ह्यातला सुद्धा दुष्काळी तालुके यांचं जो दुष्काळ आहे तो काय आमचा संपवण्यास मदत होणार आहे. अशा एका वेगळ्या प्रकल्पाला सर्वे करण्याकरता सरकारने मान्यता दिली, त्याबद्दल राज्याचे आदरणीय लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजींचे मी मनापासून माढा लोकसभेचा मतदारसंघाचा माजी खासदार तसेच फलटण तालुक्याचा सुपुत्र किंवा सर्वसामान्य नागरिक म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.